झी 24 तास एक पाऊल पुढे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ट्विटर नंतर आता फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर आपला अकाउंट सुरू केलंय। एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज आणि फोटोच्या सहाय्याने आपल्या फॅन्सशी संवाद साधणाऱ्या सचिनच्या या नवीन फेसबुक अकाउंटचा आढावा घेतलाय आमचे क्रीडा प्रतिनिधी विनीत डंभारे यांनी। गेल्या आठवड्यात बिग बी अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवर स्वतःचं अकाउंट सुरू केलं। त्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही फेसबुक साईटवर दिमाखात पदार्पण केलेले। आज सकाळी फेसबुकवर अकाउंट सुरू करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्या एका तासात 4,10,000पेक्षाही अधिक चाहत्यांनी लाईक केलेलं आहे। आपण पाहू शकता या साईटवर की सचिन तेंडुलकरला किती चाहत्यांनी लाईक केलेलं आहे। पेजवर त्याच्या दिसते। आज सकाळी सचिन तेंडुलकरने फेसबुकवर स्वतःचं अकाउंट सुरू केलं। याआधी सचिन तेंडुलकर कधीही फेसबुकवर नव्हता। त्याने ट्विटर या साईटवरून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधायचा, पण आजपासून सचिन तेंडुलकर फेसबुकवरही आपल्या चाहत्यांना उपलब्ध झालेला आहे। सचिनने आज फेसबुकवर सर्वप्रथम स्वतःची पहिली कमेंट टाकलेली आहे। त्यामुळे त्याने असं म्हटलेलं आहे की नमस्कार मित्रांनो, मी फेसबुकवरील कुटुंबात तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। लहानपणी माझं भारतासाठी खेळण्यासाठी स्वप्न होतं आणि कारकिर्दीच्या 22 वर्षानंतर मी वर्ल्ड कप जिंकून हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे। हे तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय मला एवढ्या करिअरमध्ये एवढं सक्सेस मिळणं हे शक्य नव्हतं। त्यानंतर आपण पाहू शकता या त्याच्या फेसबुकच्या पेजवर सचिनने ज्यावेळी अंडर-19 वर्ल्ड कप भारताने जिंकला होता त्यांनाही इथे त्याने कॉंग्रॅच्युलेशन्स दिलेले आहेत, त्यांच्यावरही कमेंट केलेली आहे। सचिन तेंडुलकरने ज्यावेळी राज्यसभेमध्ये खासदार पदाची शपथ घेतली होती त्यावेळेचाही फोटो त्याने इथे अपलोड केलेला आहे। त्यानंतर सचिन तेंडुलकरने राज्यसभेत स्वतःची मतही मांडण्याचा प्रयत्न केला आहे। स्वतः तिथे उपस्थिती राहिलेला आहे अनेकदा। आपण पाहू शकतो त्याने इथे फोटो अपलोड केलेला आहे स्वतःच्या खासदारकीचा। त्यानंतर सचिनने ज्यावेळी एशिया कपमध्ये 100वी सेंचुरी ठोकली होती बांगलादेश विरुद्ध, तोही फोटो त्याने इथे अपलोड केलेला आहे। त्याबद्दलही त्याने इथे माहिती दिलेली आहे। ज्यावेळी सचिनने टेस्टमध्ये 15,000 रन्सचा टप्पा पार केला होता वेस्ट इंडिज विरुद्ध, तोही इथे त्याने डिटेलमध्ये लिहिलेला आहे। वर्ल्ड कप विन जो त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता। भारताने श्रीलंकेला वानखेडेवर पराभूत करून ज्यावेळी वर्ल्ड कप विजयाला गवसणी वर्ल्ड कप जेतेपदाला गवसणी घातली होती 28 वर्षानंतर, तोही फोटो त्याने इथे टाकलेला आहे। आपल्या टीममेटसह सेलिब्रेट करताना इथे दिसतो सचिन तेंडुलकर। तर इथे सचिनने कारकिर्दीतल्या जेवढ्या सेंचुरीज आहेत 100 सेंचुरीज त्याने इथे अपलोड केलेल्या आहेत। तसं टेस्ट असो वन डे असो त्यातील प्रत्येक माइलस्टोन सचिनने इथे अपलोड केलेला आहे। स्वतः सचिन आपल्या फोटोच्या साह्याने व्हिडिओच्या साह्याने या आपल्याला चाहत्यांना इथे भेटायला संवाद साधणारे आपल्या चाहत्यांशी त्यांच्याशी भेटणार आहे। ट्विटरवरूनच नाही तर फेसबुकवरूनही तो आपल्या चाहत्यांना भेटणार आहे। चाहत्यांना आता संधी आहे जी सचिन तेंडुलकरला स्वतः प्रश्न विचारायची, त्याची कमेंट जाणून घेण्याची आणि त्याच्या खेळाबद्दल जाणून घेण्याची ज्यांना उत्सुकता आहे सचिन तेंडुलकरबद्दल त्यांना एक संधी आहे। त्यांनी फेसबुकवर जाऊन सचिन तेंडुलकरच्या पेजला लाईक करायचं आहे। त्याचं फेसबुकवर पेज आहे सचिन तेंडुलकर 73 रॉकर्स या नावाने आहे। त्याच्यावर तुम्ही पाहू शकता 4,10,000पेक्षा आत्ता त्याला लाईक झालेले आहेत। आज सकाळी सचिन तेंडुलकरने फेसबुकचं अकाउंट ओपन केलेलं आहे। त्यामुळे रेकॉर्डचा बादशाह असणारा सचिन तेंडुलकर फेसबुकवरही नवा रेकॉर्ड करण्यास सज्ज झाले असं म्हटलंच चुकीचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी विनीत डंभारे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।